नेहमीच आमच्यासोबत असं कसं काय होतं मला तेच समजत नाही ना. आणि गर्दी पण नाही आहे. हा ऑफकोर्स नसलं ते मुंबई आहे. चुकू दे. खायला सुरुवात पण केली ना. हाय हॅलो नमस्कार, वेलकम टू माय नवीन ब्लॉग. आज खूप वर्षानंतर असं वाटतं मी ब्लॉग चालू करते आणि मला समजत नाही की मी काय बोलू. पण आमची ट्रिप निघालेली आहे. हे बघा ए मॅडम, जवळपास 1 वर्षानंतर आम्ही फायनली कुठेतरी चाललो आहोत सगळेजण. आणि पूजाच्या लग्नानंतर हा ना 1 वर्षानंतर योग आलेला आहे आम्हाला. 6 जणी आम्ही मैत्रिणी चाललो आहोत. सो तुम्ही एन्जॉय कराल. खूप सारे अशा धमाल वगैरे करणार आहोत. विल्याला जाणार आहोत. सो जर्नी असेल, खूप सारे एन्जॉयमेंट असेल तो तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा. चला, काय झालं आम्हाला ट्रेनमध्ये बसून बसून भूक लागलेली आहे आणि फायनली सगळ्यांनी असं काही ना काहीतरी खायला घेऊन आलेले आहे. हां म्हणजे फक्त मी सोडून बाकी सगळ्यांनी खायला आणलंय. मी काहीच नाही आणलंय सिरियसली. मी साधा चिप्सचा पॅकेट आणलं कारण की मी खूप बिझी होते. तुम्ही समजू शकता. मी सगळेजण फ्री होते, जॉबला जातात ना. आणि रुपाली पण बिचारी किती सारी बिझी असते तरी पण तिने टाइम काढून सगळ्या गोष्टी केल्या. भाकरी बिकरी आणली आणि मी सगळ्यात आळशी माणूस. अरे खाताय का? मला पण द्या खायला. जरा थांबा, जरा खाते नंतर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत. काय लाल तिखट टाकते ती मिरची. चला. फायनली खूप साऱ्या प्रयत्नानंतर आम्ही पोहोचलो लोणावळा स्टेशन. बाकीचे गेलेत पुढे आणि आम्ही थांबलोय. हे आमचं लगेज, रुपाली मॅडमचं छोटासा लगेज आणि आमचं हे एवढंसं. वा वा, लोणावळा स्टेशन कसलं भारी बनवलंय. असे आमचे लोकलचे विराटचे पण स्टेशन बनवावे अशी रिक्वेस्ट करते मी, आहे ना. हां एकदम थंड थंड वाटतंय. जरा भारी तरी वाटतंय, ॲटलिस्ट मस्त वाटतंय. आणि गर्दी पण नाही आहे. हां ऑफकोर्स नसलं ते मुंबई आहे. हे एक ठीक आहे असं नॉर्मल पीस वातावरणासाठी. आणि आम्हाला सडन आमच्या 2 मैत्रिणी गेलेल्या आहेत. आणि एक, अरे पूजा कुठे आहे सारखे? अरे हां, सो एक मैत्रीण आमची येणार बाकी आहे. सो ती आल्यानंतर ती सुद्धा तुम्हाला भेटेल. 100 वेळा प्लॅन कॅन्सल करून फायनली आम्ही आलो आहे. आणि त्याच्यात पण गोंधळ. हे बघा, ॲक्च्युली गाडीवाल्याने आम्हाला दिलेला आहे गाडीवाल्याने धोका. सो असं प्लीज करू नका विल्यावाल्यांनो, प्लीज. जर तुम्ही प्रॉमिस करता एखाद्या गोष्टीसाठी तर प्लीज ते प्रॉमिस तुम्ही कंप्लीट पण करा. बरोबर की नाही? आम्हा लोकांना हे असं बसावं लागतंय स्टेशनला डोकं खराब करत करत. हे बिचारं फोनवर काय मी तर एकदम रिलॅक्स आहे कारण माझं डोकंच नाही यूज होत. डोकं असेल तर यूज होईल ना. काय बोललीस? याचा अर्थ मला दिमाग नाही असे लोक बोलतात. गुडघ्यात आहे, बघितलं. गजब बेइज्जती है. रुपाली तुझं काय म्हणणं आहे? चला आता आमची गाडी कधी येते माहित नाही. इकडे आय लव्ह लोणावळा आहे जिथे आम्ही एक पण फोटो काढलेला नाही अजून. चला आता आम्ही कधी पोहोचतोय ते बघूया आणि आमचा हा कधी मॅटर सॉर्ट आउट होतोय बघूया. आता तुम्ही पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नेहमीच आमच्यासोबत असं कसं काय होतं मला तेच समजत नाही ना. नेहमीच काय तिचा मूडच नसतो. एकतर ड्रेस काय घेत नव्हती एवढं वेळ. अरे नाही बाबा, लपवलं नाही आहे बाबा. हा दिसतंय. ए चला विचारूया या रिक्षावाल्याला. विचारू नको, एनर्जी बेस नका घालू. चला मध्ये नुसतं फोन करतो, ह्याचे फोन चालू. चला आम्ही जातो, बघतो आता ऑटो तरी बघतो ॲटलीस्ट भेटते का असं. गाईज आमची फायनली गाडी आलेली आहे. थँक्यू सो मच की आमची गाडी आलेली आहे. सो आमची इज्जत थोडीशी राखली आणि त्यांची पण आम्ही त्यांची पण स्वतः त्यांनी इज्जत राखलेली. मला पण दाखव की. हा दाखवते ना. ए मी ना पार्टी पुढे बस. मी असं फालतू काय पण बोलते ते रेकॉर्ड करू नकोस तुझ्या फॉलोअर्सला दाखवायला. हा मग काय सगळं रेकॉर्ड होत आहे. कुठे इथं येऊ, मला गरम होत आहे. इथे नाही गरम होणार. 9860 माझं आहे. डायरेक्ट पुढे इथे येऊ.
ड्रायव्हरच्या साईडला. अरे इथे बसलो असतो ना विद्या आपण. सगळे नसते बसले. जाऊ दे, या या ए. हा म्हणजे ते जणी बसले काय नाही गरज नाही होणार. वा वा, असं भारी वाटतं जरा गाडीमध्ये आल्यानंतर. एसी चालू करा फक्त. आपण सगळे फोटो मध्ये हे ना अनु, एसी चालू करा फक्त. सो गाईज, फायनली आम्ही आमच्या ट्रिपला निघालो आहोत, आमच्या डेस्टिनेशनवर. येस. आणि फर्स्ट टाइम असं झालं कुठेतरी चाललोय आम्ही आणि मी मांडीवर नाही बसले. विद्या मांडीवर नाहीये. मी बसले, माझी स्वतःची सीट आहे. काही समजते का मला किती मोठा आनंद होतोय. माझी स्वतःच्या चिक्की वगैरे काय हा, हवे पाहिजे. कोणाला हवे? पाहिजे, कारण काय माहिती तुम्हाला नंतर वेळ नाही भेटायचा. हा. टेस्ट करा आणि मग घ्या. हे होतं का ऍडव्हर्टाइजमेंट होती. टेस्ट करा आणि नंतर मग चिक्की घ्या. ओके चल ना. सो चला आता आम्ही चाललो आहोत. स्प्राईट वगैरे कुठे मिळेल काका? तिकडे आहे का? स्प्राईट ना? हा. हां इकडे आम्ही आता चिक्की घ्यायला थांबलोय. चिक्कीचं सेक्शन बघतायत सगळेजण. चिक्की नाही घेत आहे, पण हे आमच्या घरी चिक्की कोण खात नाही, सो हे घेतलंय जेली, लोणावळ्याची जेली. घे ना काहीतरी मग पटकन. बघताय का सगळं? बघतोय रे यार. फक्त बघून ठेवू नका, घ्या पटपट. घेतलं? मी हे घेते. हे मस्त असतं मला वाटतंय. मला जास्त काय नाही घ्यायचं, कारण की आमच्याकडे कोण काही खात नाही, तसंच पडून जायचं. किती क्वालिटीच्या चिक्क्या आहेत. वा वा वा, घ्या यार पटकन. चला. व्हरायटी काय बोललीस? व्हरायटी ना? हा सॉरी, व्हरायटी. सो गाईज, आम्ही फायनली आलो आहोत आमच्या डेस्टिनेशनवर. खूप सारे स्ट्रगल केल्यानंतर. भेटेल नाही तर काय स्प्राईट आहे. काय माहिती. सो आता हा केलेला आहे आम्ही बुक विला, जो तुम्हाला नंतर दाखवेल. आता सध्या आम्हाला भूक लागलेली आहे, सो आम्ही काहीतरी खायची प्यायची सोयी करतो. प्यायची नाही म्हणजे खायची. प्यायची सोय आमच्याकडे मिळत नसते. फक्त खाण्यासाठी, फक्त सोडा म्हणजे थम्सअप वगैरे पिऊ शकतो असं. आताच कोणतरी चेकआउट केलं मला वाटतं 11 वाजता, है ना? त्यामुळे भेटलं नाही आपल्याला कधीच. चला जायचं का? गृहप्रवेश करा. साठी येणार नाही. कौन है ये लोग? कहाँ से आते हैं ये? सो काय का पंखा बंद कर ना, व्हॉइस ए, आहे गबस गबस. पंख्याचा व्हॉइस. 2 मिनिटं. हा सुकू दे मला जरा. सुकू दे. हे काय खायला सुरुवात पण केली ना लगेच आल्या. भूक लागले यार. खूप 15 मिनिटात मिसळ पाव. तर बंद कर पंखा. सो काहीच बघा आता ए शांत बसा ना जरा, थांबा. सो गाईज बघा, आता आम्ही पूजाने आणलेला आहे आमच्यासाठी नाश्ता. हे काय आहे? गुलगुले. हे गुलगुले. सो पूजाने आणलेले आहेत आमच्यासाठी गुलगुले. ए ऐका ना जरा. काय गुलगुले आणलेले आहेत, आता मी गुलगुले खातो. आणि रुपालीने आणलेला आहे डबा. हे रिसॉर्टलाच बोलते. विद्याला कोण बरं घेऊन येतं हे सगळं असं काय? हो ह्या मॅडमने आणलंय. हो इश लाजमी पोरगी. भारी वाटते. तर आता मी जेवतो, खातो आणि मग त्याच्यानंतर तयारी करणार आणि मग मुलामध्ये वगैरे व्हिडिओ आणि फोटो वगैरे करा. सो तुम्ही सुद्धा आमच्यासोबत एन्जॉय करा. काय होते? थकले. सो गाईज आता बघा आमची तयारी झाली, म्हणजे सर्वांची तयारी झाली आणि आता चालू आहे आमचा फोटो काढणं. मला घेऊ नको. आता मी घेतलं, फोटो काढणं चालू आहे. कदाचित मी काही दिसते बट पाचकले. आणि सगळ्यांना मला कमेंट करतात की मी बरोबर दिसत आहे, असे बकवास दिसते असं. काय माहिती आता कशी दिसते, बट ठीक आहे. हा आहे आमचा विला, जो एका दिवसासाठी घेतला होता आम्ही. घेतला आहे, 1 दिवस नाही झाला अजून, फक्त काय व्हॉट इज काही तास झाले. सॉरी. काही तास तरी पण झाले. असं वाटते खूप दिवस झाले. टाइम गेला पटापट.
सो इकडे असं झाडे वगैरे आहेत, मस्त असं छान वाटतंय, असं वाटतं गावालाच आल्यासारखं है ना श्रुती? झोक्यावरती फोटोज नाही काढले. कुठल्या चल काढू. सो आता आम्ही रील्स वगैरे बनवतो, फोटो वगैरे काढून झाले, बाकीच्यांनी कपडे चेंज केले, असंच काय काय चालू आहे. आणि आता फोटो काढायचे. मी ते फक्त 2 ते 3 फोटो काढले. काय ठीक आहे, चला तुम्ही पण व्हिडिओ एन्जॉय करा. गाईज आता आमचं झालेलं आहे सगळं एन्जॉय करून मस्त. आणि आता आम्ही कपडे चेंज केलेत आणि आता मी पुलात जाणार आहोत. आणि हे मागवलेलं मिसळ आणि पाव सकाळी म्हणजे दुपारी. आणि नाही दाखवत, शंभर पूर्ण खूप दाखवत, मला दाखवू नको, मला दाखवू नको. नाही तर काय बघ, दाखव विद्या, दाखव पण वरून दाखव फक्त. हा दाखवलं बस. हे किती छान दिसतंय तुम्ही लोक फोन मध्ये, खरंच छानच आहे. क्युटी क्युटी. आणि मी कशी दिसते एकदम A few moments later. सो गाईज बघा, आता आमचं सगळ्यांचं मस्त असं पुलामध्ये एन्जॉय करून झालंय. आणि सगळेजण आम्ही मस्त असे बसलेलो आहोत, असं चटाकापटा खात, काय नाही का ते चटाकापटा खातो. आणि आता आम्ही ऑर्डर करतो आहोत जेवण. So, जेवण ऑर्डर करायचं काम चालू आहे. व्हेजमध्ये 4 प्लेट घ्यायला लागतील, 150ला एक आहे. चालेल लाल खिचडी 4 प्लेट, 3 प्लेट मागवा ना. 3 प्लेट मागवू ना. 3 प्लेट मागवा. आणि रोट्या पण आहेत ना ह्यांच्याकडे. आणि भाजीमध्ये काय भेटेल बोलणार? पनीरची भाजी. रोटी आम्ही काही सगळ्या नाही देणार तुम्हाला. आता खूप थकायला झाले, खूप म्हणजे खूप थकायला झाले. आणि आता असं वाटतं की फक्त झोपावं. आता अजिबात कॅपॅसिटी नाही पाण्यामध्ये उतरल्यामुळे. सो आता आम्ही काहीतरी खायला मागवतो आणि त्याच्यानंतर बघूया कसं काय ते जेवण ते. कारण सकाळची आम्ही जी मिसळ मागवली होती ती एकदम अशी होती की खाण्याच्या बोलतात ना की पाणी पाणी खाल्ल्यासारखं होतं. बट आता बघूया कसं येतं, बघूया आता. हां म्हणजे प्रोफेशनल पद्धतीने 5 मिनिटात दिले. गाईज मी आज कोणाचा तरी अपमान केलाय चुकून. नाही सांग आपण जर रिझन नको सांगू. नाही बोलत, काय नाही बोलत. सो गाईज बघा, आता मी झंड बांधलेला आहे. आणि आमची दाल खिचडी आलेली आहे, बघू शकता तुम्ही. ये दिख रहा है आपको? ये दिख रहा है. और ये 150 रुपए का, 150 रुपए का आपका घर बिक जाएगा इसमें. ये खाना है, खा लेना, बेइज्जती मत करना. सच में भाई, इत्तू सी जो खिचड़ा है, दाल खिचड़ा जो हम लोग खाते हैं वो 150 रुपये का आता है ना रुपाली? तो येतो ते 150 ते 200 रुपयाचं. म्हणजे आम्ही ते सगळे मिळून खातो आणि इतकं सॅटिस्फॅक्शन मिळतं आम्हाला. पण आता मी 3 मागवल्या, 150 रुपयाला 1 प्लेट. मला दाखवते बघ प्रॉपर. मेसचं जेवण आहे ते. राईस नाही हे बघा, ही एवढी प्लेट 150 रुपयाची आहे. हे आणि हे चिकन कितीचं आहे? अगं पूजाला फोन करा. 200 रुपयाची चिकन थाळी. एकच. असं बाहेर आले की आमच्या खाण्यापिण्याचे हाल होतात, कारण की आम्हाला अशी सवय नाही आहे काय पण खायची. आणि आम्ही अशी एकदम, म्हणून ते घरीच पार्टी केलेली बरी मला त्याला चिकन है ना. 4 घास असे सुखाची जातात पोटात. खा ना ह्याच्यात. है ना रुपाली? काय बोलतेस मग? काय आम्ही काय म्हणतात? फार सोनं खात नाही, पण आम्ही जे खातो ते चांगलं आहे. असं तर नसतं. कांदा पाहिजे. टेस्ट वाईज चांगलं आहे का पण? मीठ नाही. मीठ कांदा नाही? थोडी हे भात केलाय. कसला आलाय मिठाशिवाय? ओ शिट यार. सो गाईज बघा, आता सर्वांच्या आंघोळा झालेल्या आहेत आणि आता
हे बघा, हे माकड इकडे अजून आता पाण्यामध्ये भिजतंय सकाळ सकाळ. माकड नाही भिजत. श्रुती सुरवे भिजते. हा है ना श्रुती? बिना आंघोळीचे. पारुष्य तसेच गेलेत पुलामध्ये. आता आमच्यासाठी आलेले आहे मस्त अशी चाय. ही बघा, जी की टेस्ट वाईज आता कशी आहे काय माहित नाही. असं करायचं. बघितलंच काय अगोदर जेवणामध्ये. बघूया कुठला कुठे काय नको पिऊ खरंच माझ्या लायकीचं नाही. पण अरे पण घशाला तर बरं वाटलं पाहिजे. माझ्या लय कसा सुजला आतमधून. बिस्किट खा एक वेळ पण चहा नको पीस. गाइस ऐसी चाय, कोरा चाय इसको ही बोलते ऐसी चाय नहीं, हमारे यहाँ बहुत बढ़िया बनती है. हम बनाते हैं, हमें पता है. हाँ नाही आहे बरोबर आहे. म्हणजे अलगच चाय पत्ती आहे मला वाटतं कुठली तरी. So, आता आम्ही चहाने बिस्किट खातोय. चहाने बिस्किट गुड डे. किती वर्षानंतर ना 2020 आहे. अरे 2020 किती वर्षानंतर खाते काय. लाव तिथं चालूच आहे. सो गाईज बघा, आता आमचे चाललेले पॅकिंग आणि मी कालचे कपडे धुवून मस्तपैकी आता घातलेले, कारण की मी कपडे नव्हते जास्त आणले. सो हा आहे आईसा वेला. तिकडे आमचे कपडे सुकत आहेत आणि इकडे कोण आहे? पूजा कुठे गेली? एक कर ना, तुझं काय चालू आहे अजून? सोने यार. सो गाईज बघा, आता आमची सगळ्यांची तयारी झालेली आहे आणि माझ्या आवाजावरून तुम्हाला समजलंच असेल की माझी तब्येत आहे ती पूर्ण डाऊन झालेली आहे. सगळ्यांची तयारी झाली, सगळेजण अशी बॅग बिग लावून. आणि मी काय बॅग लावून बसले काय नाही दरवेळेस. मग अशी तर अर्धा तास मी बॅग लावून बसले होते. मला समजतच नाही मी काय करते. समजू शकता, कारण रात्रभर मी खोकत होते. माझे पूर्ण फेफडे दुखायला लागले खोकून. मला झोपुद्रण इतका खोकला, कारण मी गरमीमध्ये ते स्प्राईट पिलं होतं. मग स्प्राईटने माझा अगोदरच घसा खराब झाला तर मग अजून खराब झाला. आता माझा सुजलाय पूर्ण घसा. हे लोक बसले आरामात मस्त. पूजाला रात्री ताप आला होता बिचारीला. सगळ्यांची हालत काय ना काय खराब झाल्या. हे बघा कसे मी पण थोडेसे तुमच्यामध्ये झाले. मला कपडे चेंज करायला लावले, कारण की बरं तू सगळी आउटच वाटतेस म्हणून. आम्ही आता सगळं असं मॅचिंग केलेलं आहे. नुसते फोटो जिकडे जाईल तेवढे नुसते फोटो. टायमर लावलाय. अरे बोल. फोटो आता आमची गाडी येते आम्हाला घेण्यासाठी. सो आता आम्ही निघू थोड्या वेळानंतर. आणि माझे केस जे की काही केल्या मला त्रास दिल्याशिवाय शांत बसत नाहीत. आणि मी एवढा मोठा कशाला गेलाय. फायनली आमची आलेली आहे गाडी आणि आम्ही रील्स बनवता अर्ध्यातून निघालो आहोत. आणि माझी अजून एक बस असेल ना. सगळं राहणार आहे माझं. मला असं वाटतं हे काय राहिलं नाही आहे ना. चेक पण नाही केलंय मी. हां माझं ट्रायपॉड तर घेतलं नाही कुठे तो काय. मी म्हणून बोलतो यूज अँड थ्रू वाला डब्बे घ्या असं, जेणेकरून फेकता आले पाहिजे. ए बेडरूम मध्ये काय नव्हतं ना. सगळ्या बेडरूम मध्ये चेक केलं. चला स्कार्फ बांधलं पोरगी चांगला. मी पण बांधतो पाहिजे. सो गाईज बघा, आता आम्ही चाललो आहोत आमच्या घरी. आमच्या काय नाही खुशी नाही होत आहे, बट एन्जॉय केलं आणि आजारी पण पडलो असं झालं. म्हणजे मी आणि पूजा. अरे आम्ही इथून पनवेलला जाणार आहे बस. आणि बाकी थकायला झालं, बाकी असं काय नाही. ओके छान होतं. काय हा यार, मला ते स्प्राईट पिली ना, ते मला असं वाटतं उगाचच प्यायला नव्हते प्यायला पाहिजे होतं स्प्राईट. ए एवढी पण बुराई नसते करायची कोणत्या माणसाची. समज मला ढकलून द्यायचं होतं मग साईडला. बघा साईडला झोपलं, सगळ्याला प्रॉब्लेम पण झाला. झोपले रात्री तर डायरेक्ट सकाळीच उठले. माझे खूप असते कामाचं आहे ना, मला सवय लागली तर कधी 8 तास. चलो हम चलते हैं घर पे.
श्रुती आपल्या विद्याच्या अलारामला एवढं शिया घालत होतो ना. तर मग मी पोरगा नाही आहे ना. इथे बघा इकडे बघा इकडे बघा इकडे बघा इकडे बघा इकडे बघा. किती द्यायचे? माझ्याकडनं होतं तर तुझ्याकडनं 2,000 years later. 7 तासाचा प्रवास करून नाही 8 तास झाले श्रुती. 7.5 तासाचा ट्रॅव्हलिंग करून फायनला मी विरार स्टेशनला पोहोचलो आमच्या डेस्टिनेशनवर. आणि रुपाली राहिले पाठी. आणि आम्ही तिची बॅग घेऊन आलो आहे पुढे. आता ती येईपर्यंत थांबू आणि त्याच्यानंतर जायचं आहे. तर मीच